आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत वसतिगृह प्रवेशासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य शासनानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी 2 दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील गौरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी स्पष्ट केलं आहे. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात एकूण 490 शासकीय वसतिगृहे चालवण्यात येतात. या वसतिगृहांमध्ये दरवर्षी 58 ते 60 हजार विद्यार्थी निवास करून शिक्षण घेतात. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं शासनानं 14 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका विभागानं घेतली आहे. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा किमान 30 वर्ष असावी या मागणीचा अनुषंगानेही सकारात्मक विचार करण्यात आला आहे. यावर्षी नवीन शासन निर्णय लागू झाल्यामुळे वयाची 30 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसंच कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अशा विद्यार्थ्यांना स्वयं योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सहकार्य करणार आहे. विशेष म्हणजे केवळ पारंपरिक अभ्यासक्रमच नव्हे तर PhD, MPhil, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण तसंच इतर विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांनाही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही तर त्यांना स्वयं योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा सुरू असून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन प्रशासन आणि विभागानं केलं आहे.